धृतेश गोलंदाजी मार्कवर. धृतेश इथे मात्र लेग ब्रेक केला जातोय. सिंगल रन्स मिळेल. या एका धावेने सुरुवात केली जाते. अभी खा ले आराम से. हाताने खेळून काढलाय. आणखीन एक धाव जॉईंट केली जाईल. 2 धावा स्कोरबोर्ड वर आहेत. फलटण चेंडू आहे. इथे मात्र सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. हा देखील फटका. आता मात्र थोडासा रेंजच्या बाहेर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तेजसला पाहिलं आपण. याआधी सूर्य क्षेत्ररक्षण केलं आणि आता मात्र थोडस शरीराच्या दूरवर जाताना चेंडू पाहायला मिळाला. ड्राईव्ह तर नक्कीच लगावली होती, मात्र प्रयत्न केले, यश आलं नाही. 7 धावा स्कोरबोर्डवर आहेत आतापर्यंत. विशाल फलंदाजी मार्कवर. फटका तर चांगला आहे. इथे मात्र विकेट घेतलं जाते. यस, पहिला गडी बाद होते. विशाल बॅक टू द डग आउट. बॅटर प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये. तुषार आणि प्रफुल्ल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बघतोय आपण पुन्हा एकदा धृतेश. चेंडू पाहायला मिळेल. यस, इट इज अ वाईट चेंडू. तर आपण पाहतोय पुन्हा एकदा या षटकातील शेवटचा चेंडू असेल. फटका तर चांगला आहे. इथे मात्र रिव्हर्स आले आहेत मिस्टर तुषार. असं वाटलं होतं की 1 रन्स कंप्लीट करतील, थोडीशी रिस्क वाटली आणि त्यानंतर रिव्हर्स आले. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते ती म्हणजेच 8 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चिन्मय येईल. दुसरे षटक हाताळण्यासाठी प्रफुल्ल असेल समोर. इथे मात्र आपण पाहतोय पहिला गडी बाद होतोय. दुसरा गडी बाद होईल नक्कीच प्रफुल्लच्या नावाने. जर पाहिलं तर मुंबई एक्सप्रेस म्हणून पाहिलं जात आहे. चांगल्या पद्धतीने चेंडू फेकला आणि त्यानंतर पाहिलं तर गडीचा होतोय पतन. न्यू बॅटर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत जातोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चिन्मय. चेंडू आपण पाहतोय सुरेख चेंडू.
एकदम जमिनी लगत मात्र चेंडू फेकला जातोय. कुठली धाव येणार नाही. डॉट चेंडू येतोय. आता मात्र हा देखील चेंडू चांगला आहे. मात्र एकच धाव. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 1 धाव स्कोरबोर्डवर आहे या ओव्हर मधली. आणि एकूण धावांचा जर विचार केला तर 9 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवर. बॅटची एज लागते. कुठली रन्स मिळणार नाही. 9 धावा आतापर्यंत. डॉट चेंडू येतोय. फटका तर समोरच्या दिशेने खेळलाय. रन्स येणार नाहीये. विशाल त्या ठिकाणी होता. चांगले क्षेत्ररक्षण करतो विशाल. आणि जर पाहिलं तर डॉट देखील चेंडू आपण पाहतोय. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक 2 कंप्लीट होईल. या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 1 धाव आली. 1 विकेट देखील आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटक कंप्लीट झालेत. 12 चेंडूचा खेळ झालाय. जर विवरची गोष्ट केली तर 12,000 विवर्स आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र चुकी करतोय फलंदाज. गाडीचं होतंय पतन. विचार केला तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. अनिकेतचा पहिल्या चेंडूवर इथे मात्र गडी बाद होतोय. अनिकेत पुढेच एकदा रोहित साठी मात्र हा चेंडू फेकला जाईल. बघूया रोहित. फटका तर चांगला आहे. इथे मात्र नक्कीच सिंगल रन्स आली. या सिंगल रन्सने 10 धावा. तिसरे षटक मार्गस्थ आहे. तर मात्र सुरेख चेंडू अनिकेत यांचा. मात्र चौकार येतोय. जबरदस्त प्रयत्न चांगले राहिले. विशाल मात्र आला होता आणि इथे मात्र चौकार येतोय. या चौकाराच्या आधारे धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा स्कोरबोर्डवर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. सॉरी 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ते मात्र वाईट चेंडू. एक टाकलेला वाटतं. पहिला वाईट. 2 वाईट आलेले. दो वाइट आए थे देख ले. हाँ पहले एक वाइट था. एक विकेट एक सिंगल एक वाइट. हाँ उसके बाद एक डॉट. हाँ एक डॉट एक चौका. हाँ एक वाइट और एक सिंगल. कितना हुआ? 16 रन ना. 17 रन. 17 धावा स्कोरबोर्डवर आहेत. अनिकेत पुढेच एकदा. फटका तर समोरच्या दिशेने मात्र इथे पाहिलं जाईल. डॉट चेंडू येतोय. 3 षटक कंप्लीट झालेत आणि 3 षटकामागे धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. अजूनही जर पाहिलं तर
विशाल येतोय गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी इनिंग मधले. चुकी करतोय चिन्मय, मात्र थोडीशी चुकी करताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी नक्कीच विशालच्या माध्यमातून. सिंगल रन्स आले नक्कीच. 2 धावा 2 चेंडूवर. आणखीन जर पाहिलं तर हा देखील चेंडू वाईट चेंडू आहे. 1 धावा आणखीन येईल. धावसंख्या 20 धावा. सुरेख चेंडू 20 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. स्वतः चेंडू असेल विशाल यांचा. ते मात्र आपण पाहतोय ओमकार त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते. 21 धावा. इथे मात्र सुरेख झेल नक्कीच दुतेच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगलं झेल मात्र टिपलं जात आहे. रोहित टू रोहित रिप्लेसमेंट नक्कीच होताना आपण पाहतोय. आणि षटकातील चेंडूचा खेळ पाहिला तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ. शेवटचा चेंडू ते मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण केलंय. मात्र 1 धाव घेतली जाईल. 22 धावा स्कोरबोर्डवर आणि 23 धावा जिंकण्यासाठी टार्गेट असेल. तर नक्कीच आपण पाहतोय जिंकण्यासाठी 23 धावांचं लक्ष्य आहे. 24 चेंडू मध्ये 23 धावा. विशाल बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसरीकडे आपण पाहतोय हार्दिक. पहिला चेंडू चांगला प्रहार केला मात्र 1च धाव मिळेल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा तुषार वेगाने येतोय चेंडूवर. 1च धाव मिळेल. 2 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. विशाल टू. पुन्हा एकदा आपण पाहतोय तिसरा चेंडू आणि 3 धावा स्कोरबोर्डवर.
3 धावा आपण पाहतोय. देखील फटका चांगला आहे. इथे मात्र चौकार निघून जाईल. 7 धावा स्कोरबोर्ड वर लागले जाईल. सिंगल रन साठी जाईल. सिंगल रन्स कंप्लीट केले जाते. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा स्कोरबोर्ड वर आहेत. सिंगलने स्ट्राइक रोटेट होईल. डायरेक्ट हिट. पंच मात्र नक्कीच पाहिलं जाईल. येस सॉफ्ट डिसिजन आउट आहे. येस इथे मात्र पाहिलं जाईल. येस बाद होतोय. हार्दिक इथे मात्र बाद पाहायला मिळतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. प्रफुल्ल येईल गोलंदाजी मार्कवर. तेजस बॅटर. चेंडू जर पाहिला तर इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण. चौकार निघून जाईल. या चौकाराच्या माध्यमातून जर पाहिला तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 12 धावा. विशाल पुणेच एकदा. फटका चांगला आहे. 1 धाव नक्कीच मिळेल. या एकेरी धावेने धावसंख्या 13. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. प्रफुल्लची गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर सिंगल रन्स येताना आपल्याला पाहायला मिळते. फटका तर चांगला आहे. सिंगल पुणेच एकदा जाईल. डिक्लेअर झोनकडे चेंडू. एकच धाव. अजूनही 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. चांगला फटका आणि चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. इथे मात्र आपण पाहतोय चौकार मारली जाते विशालच्या माध्यमातून. चेंडू शिल्लक आहेत 14. 14 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता असेल. फटका तर पाहिला इथे रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. शेवटचा चेंडू या षटकातील. सिंगल रन्स घेतली जाईल. अजूनही 4 धावा दूर असेल आपल्या विजयाच्या संघर्ष मुरबे संघ. विशाल
तुषार येईल. गोलंदाज 4 धावांची आवश्यकता आहे. नो चेंडू आणि क्लिअर करतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर सुरेख फटकेबाजी विशालच्या माध्यमातून केली गेली. तर यस आपण पाहतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर